लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। गेल्या काही महिन्यांपासून सिडकोतील चौकात उद्याने, क्रीडांगणे, जॉगिंग ट्रॅक परिसरात मद्यपी तसेच गुन्हेगारी वृत्तीच्या टवाळखोरांचा वावर वाढल्यानं सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। असाच प्रकार सिडकोतील महाकाली चौक, उद्यान, जॉगिंग ट्रॅक या ठिकाणी बघायला मिळालाय। 8 ते 10 टवाळखोरांच्या टोळक्यानं चक्क महापालिकेच्या वतीनं बसवण्यात आलेल्या CCTVवरच दगडफेक करून तोडफोड केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। दिवसेंदिवस टवाळखोरांच्या वाढत्या उपद्रवामुळे अंबड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। त्यामुळे सोशल मीडिया, व्हॉट्सअपच्या माध्यमातून जागृत नागरिकांनी या गुन्हेगारांवर कारवाईची मागणी केली आहे। सिडको परिसरातील पवननगर, सावतानगर, महाकाली चौक, अंबड, साईग्राम नगर, हेडगेवार नगर, शाहूनगर, खुटवड नगर, माऊली लॉन्स परिसर, राजे संभाजी स्टेडियम, ठाकरे उद्यान, बडदेनगर उद्यान, गामणे मैदान यासह चौकातील उद्यानांमध्ये दररोज रात्रीच्या वेळी मद्यपी गर्दुले मद्यपान करण्यासाठी बसलेले असतात। अनेक गुन्हेगार प्रवृत्तीचे टवाळखोर देखील रात्रीच्या वेळी मैदाने तसेच उद्यानांमध्ये ठाण मांडून बसलेले असतात। यामुळे पायी चालण्यासाठी तसेच व्यायामासाठी येणाऱ्या महिला भगिनी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। त्यामुळे अनेक नागरिकांनी जॉगिंग ट्रॅक आणि उद्यानांमध्ये येण्यास पाठ फिरवली आहे। त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी लक्ष देऊन गुन्हेगार टवाळखोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जागरूक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच लोकप्रतिनिधींकडून केली जात आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।